वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या सगळ्या लो मेंटेनन्स गोष्टी ज्या मी करते टू लुक दॅट आय एम अ हाय मेंटेनन्स गर्ल। आय होप तुम्हाला कळलं असेल। आणि ह्या सगळ्या गोष्टी मी मोस्टली वन्स इन अ मंथ करते आणि काही काही गोष्टी आहेत ज्या वन्स इन अ वीक पण करते। सगळी मी तुम्हाला प्रोसेस सांगणारच आहे, बट येस आय एम व्हेरी एक्साइटेड तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्यासाठी, बिकॉज हे प्रत्येक गर्लने आणि बॉयनी पण मोस्ट ऑफ द गोष्टी अशा आहेत मी ज्या करते त्या सगळ्यांनीच म्हणजे सगळ्यांसाठी सूट होतात आणि त्या सगळ्यांनीच करायला पाहिजे। आणि त्यांनी म्हणजे तुम्ही एक तर तुम्ही हाय मेंटेनन्स दिसता, पण दुसरं म्हणजे जास्त पैसे पण नाही लागत, आणि तिसरं म्हणजे आपण असं वेल ग्रूम्ड राहतो आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे चांगलं दिसायला, हाय मेंटेनन्स दिसण्यासाठी। सो येस, हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके, मी माझ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या आहे। सो फर्स्ट आहे आपल्याकडे हेअर केअर, मग आहे स्किन केअर, बॉडी केअर आणि मेकअप आणि बाकीच्या गोष्टी। आपण सगळ्यात पहिले हेअर केअर पासून सुरू करू। रिसेंटली म्हणजे आता काही महिने झाले, खूप महिने झाले, 5-6 महिने झाले, तर मी माझ्या कर्ली हेअर वर जास्त फोकस करते आहे आणि मी हीट कमी यूज करायचं ट्राय करते। सो माझे कर्ली हेअर कसे अजून छान दिसणार आणि माझे जे नॅचरल जे हेअर टेक्स्चर आहे ते अजून कसं छान दिसेल ना, त्याच्यावर मी जास्त फोकस करते आणि त्याच्यासाठी मी सगळं काही करत असते। माझं जे रुटीन असेल, जे काही असेल ते, जे काही रेमेडीज असेल ते सगळं। सो सगळ्यात पहिली गोष्ट जी मी करते ते आहे हेअर ऑइलिंग, आणि हे आपण खूप जास्त ग्रँटेड घेतो, बट ते बिलकुल इम्पॉर्टंट गोष्ट आहे। आणि मी असं एक कुठलं पण ऑइल नाही घेत, मी 2-3 ऑइल मिक्स केलेले आहेत जे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल। सो जे जे ऑइल मी मिक्स केले आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, ते मम्मीने बनवलं आहे माझ्या, आणि ते मी लावते। आणि मोस्टली मी काय करते, मी आदल्या रात्री हेअर ऑइल करते, म्हणजे ऑइलिंग करते, चंपी करते थोडीशी, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून घेते। सो तुम्ही आयडियली तर ओव्हरनाईटच ठेवायला पाहिजे, बट कधी कधी काय होतं की ना माझ्याजवळ टाइम नसतो आणि मी आदल्या रात्री विसरून जाते, तर मग मी दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी मला केस धुवायचे याच्या मी 2-3 तास आधी पण हेअर ऑइलिंग करते। सो असं होत असतं, आणि मी जे ऑइलिंग आहे ते वन्स इन अ वीक करते, बिकॉज माझं तसं पण जे टेक्स्चर आहे हेअर स्कॅल्पचं ते ऑइली आहे, तर मला तसं पण ऑइल येतच, त्याच्यामुळे मग मी एक वेळाच वीक मधनं ऑइलिंग करते आणि मेक शुअर करते की छान त्याला चंपी करणार आणि मग छान मुरू देते तेल माझ्या स्कॅल्पमध्ये। आणि इथेच सगळं काही असतं, यांचं जे आहे राज तो इथेच असतो। सो स्कॅल्पवर जास्त फोकस करते आणि मग काय नाही, दुसऱ्या दिवशी शॅम्पू कंडिशनरनी धुवून घेते। ओके, तर मी शॅम्पू कसं करते, सो माझ्याकडे ना रोजमेरी वॉटर मी बनवून ठेवलाय। तुम्ही खूप ऐकलं असेल, आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे रोजमेरी ऑइल, रोजमेरी वॉटर, तर मी पण काही महिन्यांपूर्वी हे ट्रेंडमध्ये होतं म्हणून ट्राय केलं आणि मला रिझल्ट थोडेसे चांगले दिसले, त्याच्यामुळे मग मी ते यूज करायला सुरू केलं। सो मी काय केलं आहे, मी आय गेस याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, सो तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता की मी कसं बनवते ते पाणी आणि मी ते कसं यूज करते हे सांगते। तसं तर मी एका स्प्रे बॉटलमध्ये ते जमा करून ठेवलाय आणि मी येता जाता कधी पण इथे स्कॅल्पवर असं असं थोडंसं स्प्रे करते, झोपताना स्प्रे करते आणि असं 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 पूर्णकडे पसरवते आणि मग नंतर आय एम गुड टू गो। असं काय ऑइली नाही होत, काही नाही होत। आणि मी आता हीट पण नाही यूज करत, तर काय होतं आपण जेव्हा हीट यूज करतो, स्ट्रेट करतो ना केस, त्याला थोडंसं पण पाणी लागलं ना तर मग ते स्ट्रेटनिंग अशी तुटून जाते, म्हणून मग ते मी आधी नाही करू शकत होती, बट आता मी यूजच नाही करत। सो आता मी कधी पण पाणी यूज करू शकते, म्हणून मग मी स्कॅल्पवरती स्प्रे करते। आणि जेव्हा मी शॅम्पू करते ना, त्या शॅम्पू मध्ये आपण नेहमी शॅम्पू जे आहे ते डायल्यूट करूनच यूज करायला पाहिजे, हे पण खूप लोक नाही करत, मी करत असते आणि मी आधीपासूनच करते। बट आधी मी फक्त साधं पाणी घ्यायची, आता मी रोजमेरी वॉटर मध्ये ते डायल्यूट करते आणि मग ते यूज करते। मी एकदम असं आता सुरू केलं आहे, एकदम मी आधीपासून यूज नाही करत, सो त्याचा अजून मला रिझल्ट माहिती नाही आहे, बट मी एक ती पण गोष्ट करते, सो आय थॉट मी तुम्हाला सांगून द्यायला पाहिजे। तर येस, हेअर केअर मध्ये तर मी इतक्याच गोष्टी करते। आणि मग हेअर स्टायलिंग, जे माझे कर्ल्स आहे ते कसे स्टाईल करायचे त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे, माझं रिसेंट हेअर स्टायलिंग कर्ली हेअर रुटीन अपडेटेड, तर त्याचा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। सो स्टे ट्यून फॉर दॅट। बट
हेअर केअर मध्ये तर मी तसं इतकंच करते, जास्त काही असं फॅन्सी वगैरे करत नाही. आणि इतकंच केल्यावरही ना तुम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळणार. तुम्हाला अजूनच थोडंसं जास्त काही एफर्ट्स घेऊन करायचं असेल तर तुम्ही स्टीम घेऊ शकता. तर आपल्याकडे स्टीमर असतात ना, जेव्हा आपल्याला सर्दी खोकला येते तेव्हा त्याच्यासाठीचं, तर मग ते तुम्ही फेसवर पण यूज करू शकता आणि केसांसाठी पण ते यूज करू शकता. त्यांनी पण खूप छान इफेक्ट पडतो, स्पा सारखा आपल्याला इफेक्ट येतो. सो ते पण एक यूज करू शकता. बाकी तर काही जास्त करत नाही मी. आणि जर तुम्ही करत असाल तर मला तुम्ही सांगू शकता, जसं मी तुम्हाला सांगते. बट येस, हेअर केअर साठी इतकंच. आता आपण वळूया स्किन केअर कडे. स्किन केअर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे, फेशियल हेअर शेविंग. तर जेव्हा पण तुम्ही फेशियल हेअर, जे आपले इथे केस असतात ना पूर्ण फेसवरती, ते जेव्हा पण तुम्ही रिमूव्ह करता त्याच्यानंतर जे तुमचं मेकअप असतं ते इतकं सुंदर त्याच्यावरती अप्लाय होतं आणि इतकी स्मूथ स्किन दिसते, इतकं छान मेकअप दिसतं. सो ते तर मी बिलकुल स्किप नाही करत. आणि ते ट्वाइस अ वीक नाही, 2 वीक मधनं मी 1 वेळा करते. इतकी काय जास्त माझी हेअर ग्रोथ नाहीये, मी मंथ मधून 1 वेळा पण केलं ना तरी पण चालतं. बट जर मला आठवण आली तर मग मी 2 आठवड्यात मधून 1 वेळा करते. अदरवाईज मी महिना म्हणजे एक महिना पण नाही करत, असं करते. बट करते कारण की त्यांनी मेकअप खूप सुंदर दिसतं. आणि खूप सगळे मिथ्स आहेत त्याच्याबद्दल, की आपण रेझर यूज केल्यावरती मग असे जाड आणि जास्त डार्क आणि जास्त मोठे असे आणि खूप लवकर केस येतात, म्हणजे हेअर ग्रोथ खूप वाढते. असं काहीच नाही होत. मला 2-3 वर्ष झाले आणि मी फेस शेविंग करते, बट माझं तर असं काही होत नाहीये अजूनही. सो ट्राईड अँड टेस्टेड आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. सो येस, हे मी करते. आणि मी ते कसं करते, पूर्ण जे रुटीन आहे ना त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे. याच्यातले सगळे ऑलमोस्ट खूप सगळे जे मी गोष्टी करते त्याचे मी व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत. सो ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार, तुम्ही ते सेपरेट जाऊन बघू शकता. रिसेंटली मी एक किट घेतली होती, ही जिचा मी रिव्ह्यू आय गेस केलेला आहे ऑलरेडी. तर ती जी मी किट घेतली होती ना त्याच्याने काय होतं, ते थ्रेडिंग किट आहे. सो सेल्फ थ्रेडिंग तुम्ही करू शकता. आणि ती तुम्ही इथले हे जे अप्पर लिप्स आहे ना ते रिमूव्ह करण्यासाठी पण करू शकता. आणि जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर घरच्या घरी तुमचे आयब्रोज थ्रेडिंग करत असाल तर तुम्ही त्याच्यासाठी पण यूज करू शकता. मी आयब्रोजवर म्हणजे खुदवर भरोसा नाही ठेवत, मी माझ्या मम्मीवरच भरोसा करते. सो ती मला हे करून देते आयब्रोज म्हणजे. बट जेव्हा एखाद्या वेळेस मम्मी नसते आणि मला अपर लिप्स चे जे असतात हेअर ते रिमूव्ह करायचे असतात, सो त्याच्यासाठी मी ते ऑर्डर केलं होतं आणि ते पण खूप छान वर्क करतं. सो तुम्ही ते पण एक ट्राय करू शकता. तर हे झालं सगळं आपल्या फेशियल हेअर बद्दल. याच्यानंतर जे करते ते फेस पॅक यूज करणं खूप जास्त फ्रिक्वेंटली. तुम्ही वेगळे फेस पॅक प्रत्येक आठवड्यात 1 वेळा करू शकता. संडेला करू शकता. संडे तुमचा सेल्फ केअर डे म्हणून तुम्ही बनवू शकता. आणि घरगुती पण पॅक्स असतात, फेस पॅक असतात, ते यूज करू शकता. फेस स्क्रब जे आहे ते 2 वीक मधनं एकदा करा, जास्त वेळा करू नका. कारण की ते एवढं जास्त पण एक्सफोलिएशन बरोबर नसतं, चांगलं नसतं. सो तुम्ही 2 वीक मधून 1 वेळा करा, जसं मी करते. आणि त्याच्यानंतर मी यूज करते फेस पॅक. सो माझा हा फॉक्सटेलचा खूप फेवरेट फेस पॅक आहे, तो मी यूज करते. त्याने मला खूप जास्त फरक जाणवत आहे. इथे ना माझ्या खूप जास्त असे छोटे छोटे टायनी बम्प्स होते, ते यूज केल्यावर, तो फेस पॅक यूज केल्यावर ना असे थोडे शांत होतात, थोडे असे सेटल डाऊन होतात. सो मी तो मोस्टली यूज करत असते. अदरवाईज मी घरगुती जे असतात आपले फेस पॅक्स, बेसनवालं, त्याच्यामध्ये हळद आणि दही टाकून, हनी टाकून, ते त्याच्यानंतर मसूरच्या डाळीचा एक फेस पॅक होतो, तो म्हणजे माझ्या मम्मीने सांगितलं आम्हाला बनवायला, तो आहे. आणि आपला हा राईस फ्लावरवाला पण फेस पॅक, तो. सो असे काही घरगुती पण फेस पॅक्स असतात, ते पण मी यूज करते. ह्या अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या केल्यावरती तुमचं म्हणजे तुम्हाला पार्लरमध्ये जायची पण गरज नाही पडणार. तुम्ही घरच्या घरी असं छान फेशियल करू शकता. हे सगळं झालं आपल्या स्किन केअर बद्दल. इतकं काय अशा खूप सगळ्या स्टेप्स नाही आहेत, एकदम मिनिमल स्टेप्स आहे. मी सांगितलं ना, लो मेंटेनन्स गोष्टी आहेत खूप सगळ्या, तर त्याच आपण फॉलो करतो आहे, म्हणजे मी फॉलो करते. सो मी तुम्हाला सांगते आहे. नेक्स्ट आपण जाऊया बॉडी केअर कडे. खूप लोकांना म्हणजे हे बॉडीचं स्क्रब, फेस स्क्रब तर आपण खूपदा करतो, खूप चांगल्याने करतो, एकदम छान पॅशनेटली करतो. बट बॉडी स्क्रबिंग वर बिलकुल लक्ष नाही देत. आणि मग त्याच्यामुळे आपण मुली जे आहेत ते वॅक्सिंग करतो, शेविंग करतो, आणि मग त्याच्यानंतर ते स्ट्रॉबेरी लेग्स माहिती आहे तुम्हाला, असे दाणे दाणे दिसतात. सो त्याचा पण एक प्रॉब्लेम होतो. सो त्याच्यापासून जर तुम्हाला छुटकारा पाहिजे असेल ना, तर तुम्ही बॉडी स्क्रबिंग सुरू करा. मार्केटमध्ये खूप छान छान बॉडी स्क्रब्स मिळतात. एम कॅफिनचं पण खूप छान बॉडी स्क्रब आहे. एम कॅफिनचं तर बॉडी वॉश प्लस बॉडी स्क्रब म्हणजे दोन्ही एकत्र असं पण आहे, आणि ते पण मी यूज केलं आहे, खूप छान आहे ते पण. तर तुम्ही ते पण करू शकता. और
मी एक DIY बॉडी स्क्रब बनवलेला आहे, जे तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर दिसत असेल. सो काही नाही, आपल्याला बस साखर घ्यायची आहे थोडीशी एका कंटेनरमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कॉफी. त्याच्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल, खोबऱ्याचं तेल. ते मी पॅराशूटचं घेतलेलं आहे, साधं सुद्धा कुठलंही घ्या. आणि त्याच्यामध्ये थोडंसं हनी सुद्धा टाकायचं आहे. मी जे नाही टाकलंय यावेळेस, बट तुम्ही हनी पण टाका. आणि अजून छान थोडासा छान सुगंध फ्रेग्रन्स येण्यासाठी मी व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे. त्याने खूप छान असा चॉकलेटी व्हॅनिला असा बेकरीवाला वास येतो. सो तो ऍड करायचा, मिक्स करायचा. आणि मग जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा थोडंसं आधी स्क्रब करायचं आणि मग नंतर आंघोळ करायची. सो ते पण खूप छान एक्सफोलिएट करतं ते आपल्या बॉडीला. आणि एक्सफोलिएशन खूप जास्त गरजेचं असतं आपल्या बॉडीसाठी. सो त्याने सगळे असे डेड स्किन वगैरे निघून जाते आणि स्मूथ होते स्किन. म्हणून मग मी ते करते. आणि हा, ते रोज रोज नाही करत मी, वीक मधून एकदा. मी बोलली ना, संडे हा सेल्फ केअर डे म्हणून असा निवडून घ्या आणि त्या दिवशी या सगळ्या छोट्या गोष्टी करत राहा. ओके, हे तर होतं आपल्या बॉडी केअर बद्दल. आता लास्ट कॅटेगरी आहे आपली मेकअप आणि अजून काही गोष्टी, मेकअप अँड ऑल असं आपण म्हणू. तर सगळ्यात पहिलं आहे नेल्स. आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा बाहेर जाता सॅलॉनमध्ये, नेल सॅलॉन, पहिले तर बघा माझे नेल्स छान दिसतात ना. हे व्हॅलेंटाईन आहे ना, म्हणून मी असे पिंक नेल केले आहे. यांना मला आणखीन कट करावं असं वाटत आहे, कारण की खूप मोठे वाटत आहेत मला. तर मी कट करणार ते. बट तुम्ही जर नेल सॅलॉनमध्ये गेले, तुम्हाला 2-3 हजार तुमचे कुठेच नाही गेले. सो ही झाली हाय मेंटेनन्स गोष्ट. ठीक आहे. लो मेंटेनन्स चीज काय आहे मी तुम्हाला सांगते. असे जे Amazonवरती फेक नेल्स, प्रेस ऑन नेल्स मिळतात, ते घ्या, ऑर्डर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला, मला मिळाले आहेत 5 की 6 कलर्स मिळाले आहेत. आणि प्रत्येक नेल कलरचे 24 नेल्स आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत मला ते स्टिकर्स पण मिळाले होते. त्याचा पूर्ण व्हिडिओ कसं करायचं नेल्स, तो पण मी केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जाऊन बघू शकता. म्हणजे त्याची पूर्ण प्रोसेस, कसं करायचं कसं नाही. बट मी तुम्हाला आता बस सांगते की ते काय यूज करायचं. सो ते तुम्ही करू शकता. तुम्हाला इतकी छान व्हेरायटी मिळते. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही याचा शेप देऊ शकता, याची साईज ठेवू शकता, याची लेंथ ठेवू शकता. तर मला ही मोठी वाटते तर मी नेल कटरने कट करणार, थोडंसं बफ करणार. सो असं आपल्या मनाने आपण करू शकतो. आणि हे तर प्लेन नेल्स आहेत. Amazonवरती छान असे नेल आर्ट वाले पण नेल्स मिळतात. सो तुम्ही ते ऑर्डर करू शकता. एकदम म्हणजे कमी पैशांमध्ये नेल्स मिळतात आणि तुम्ही घरच्या घरी यूज करू शकता. आणि तुम्ही ते परत पण यूज करू शकता. वन टाइम इन्व्हेस्टमेंट सारखं आहे हे. तर तुम्ही एकदा बस Amazonवरून नेल्स घ्या आणि मग तुम्ही तर म्हणजे मी तर हे आता मला असं नाही वाटत की मी अजून नेल्स बनवायला जाणार सॅलॉनमध्ये. बस एखादं असं एकदम इम्पॉर्टंट जर कुठलं ओकेजन असेल तरच मी जाणार. अदरवाईज असं नेहमीसाठी, आता मला शूट वगैरे मध्ये लागतात नेल्स चांगलं दिसवायला, प्रोडक्ट शॉटसाठी. तर ते काय आता मी नाही करू शकत. म्हणजे नेहमी जाऊन नाही बनवू शकत नेल्स प्रत्येक महिन्यात. कारण की 2-3 हजार दोस्तो, लेट्स बी ऑनेस्ट, हे खूप झालंय, ते पण नेल्ससाठी. तर ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी इट इज व्हेरी गुड, म्हणजे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. बट मी पर्सनली, मला नाही ते पटत की 2-3,000 तुम्ही प्रत्येक महिन्याला असे फुकत आहे. ते पण नेल्स वरती. ज्यांचे नेल्स चांगले असतात, ऑलरेडी असे असतात, ते तर खूप नशीबवान. पण माझे नेल्स एकदम छोट्या बच्च्यासारखे आहे. सो मला तर ते लागतात. एनिवेज, आपण भटकतोय टॉपिक वरून. तर हे असे नेल्स तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन. मग तुम्ही हे यूज करू शकता आणि महिन्याला तुम्ही जेवढ्या पण वेळा चेंज करायचं आहे तेवढ्या वेळा चेंज करू शकता. सो ही एक गोष्ट झाली. आता त्याच्यानंतर एक चीज सांगते, मेकअप. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला मेकअप बिलकुलच येत नसेल ना, तुम्ही हे जे मेकअप मी तुम्हाला सांगितलं एकदम इझी मेकअप आहे. आणि असं वाटणार पण नाही की तुम्ही मेकअप केलाय, बट तुम्ही मेकअप पण कराल. आणि इतकं काय असं एकदम असं हॅसल फ्री मेकअप, एकदम इझी टू गो आणि 2-3 मिनिटात होणार असं मेकअप आहे हे. काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला जर कुठले डार्क सर्कल्स असतील थोडेसे, किंवा कुठले डार्क स्पॉट्स असतील, जसं मला इथे होते, तर ते ना तुम्ही एखाद्या कन्सिलरने, हे मेबिलिनचं कन्सिलर मी यूज करायला ट्राय केलं आणि ट्रस्ट मी, हे खूप मस्त एकदम हाय कव्हरेज कन्सिलर आहे. सो मी त्या पॉइंटवर, त्या जागेवरती तिथे लावते आणि मग त्याला ना 10 ते 15 सेकंड थोडंसं सुकू देते. म्हणजे त्याला हात नाही लावत. सो काय होणार की त्या 10-15 सेकंड नंतर जेव्हा तुम्ही ते ब्लेंड करणार ना, तुम्हाला कव्हरेज छान मिळणार. तर तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लेंड करा तेव्हा तुम्हाला दिसणार की खरंच आपले जे डार्क स्पॉट्स आहेत, जे डार्क सर्कल्स आहेत, ते खरंच असे गायब झालेले दिसतात, लिटरली गायब झालेले दिसतात. त्याच्यानंतर एक टिंट घ्या फक्त, कुठल्या पण ब्रँडचं ब्लश घ्या किंवा टिंट घ्या
हे मी ऑलिव्हियाचं यूज करते. मला ते आवडलं कारण की ब्लेंड पण इझिली होतं आणि हा शेड मला खूप आवडला कारण की तो एव्हरीडे साठी पण खूप छान असा रोझी पिंक शेड आहे, तर तो खूप छान दिसतो. आणि तो असा हाय पॉइंट्स वरती लावायचा जसं मी लावते आहे आणि बस फिंगरनी ब्लेंड करायचं. इझी, एकदम इझी. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं डोळ्याच्या वरती हे असं आपल्या आयलिड्स वरती पण लावून घ्यायचं आणि तेच तुम्ही लिप्स वरती पण लावू शकता जर तुम्हाला काहीच नाही करायचंय तर. बट मी तर लिपस्टिक लावणार आहे म्हणून मी नाही लावला. त्याच्यानंतर डोळ्यांसाठी मी सांगते, बस कर्लर घ्यायचं, आयलॅश कर्लर, आयलॅश थोडेसे कर्ल करायचे, मस्कारा यूज करायचा आणि तोच मस्कारा जो आहे तो आयब्राउज वरती पण यूज करायचा. त्याने खूप जास्त डिफरन्स दिसून येतो आणि ते आयब्राउज जे आहे ते सेट पण राहतात आणि एकदम असे वेल ग्रूम्ड वाटतात. सो ते करायचं आणि बस मग लिपस्टिक. आणि हा, लिपस्टिक मध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण लिपस्टिक लावाल ना त्याच्या आधी लिप लायनर लावणं बिलकुल नका विसरू. त्याने इतका छान लुक येतो, तुमचे लिप्स असे फुलर दिसतात आणि वेल म्हणजे एकदम असे छान त्याचा आकार दिसतो लिप्सचा. सो ते एक करा आणि मग आतमध्ये कुठलं पण तुमच्या फेवरेट लिपस्टिक लावा, लिप ग्लॉस लावा, जे काय तुम्हाला लावायचं ते लावा अँड यू आर गुड टू गो. थोडंसं कन्सिलर जे आहे ते सेट करण्यासाठी बस थोडंसं पावडर, बाकी काहीच नाही. तर हे एव्हरीडे वाला मेकअप आहे. हे असं मेकअप तर मी ऑफिसमध्ये पण करून जायची. येस, ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या लो मेंटेनन्स गोष्टी आहेत ज्या मी फॉलो करते टू लुक दॅट आय एम अ हाय मेंटेनन्स गर्ल. आणि तुम्ही पण हे ट्राय करायला पाहिजे एकदा तरी आणि मग तुम्हाला आवडणार, हे नक्की आवडणार. काही हेल्प झाली असेल या व्हिडिओनी आणि हा व्हिडिओ आवडला असेल, जर तसं असेल तर दोस्तो प्लीज मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि माझ्या इंस्टाग्रामवर जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर प्लीज जा फॉलो करा. तिथे मी एकदम असे डेली लाईफ अपडेट्स तुम्हाला देत असते, स्टोरीजवरती, रील्सवरती. सो तुम्हाला तिथे माझे जे लाईफ अपडेट्स आहेत ते पटकन मिळणार कारण ते इझिली ॲक्सेसिबल असतं त्याच्यामुळे. सो इंस्टाग्रामवरती फॉलो करा. अँड येस, दॅट्स इट. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तो.